असल्याचा अबू आझमींना विसर पडलेला दिसतो। हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय असा सवाल अबू आझमींनी केला होता। आझमींच्या भूमिकेमुळे भिवंडीमध्ये मराठी हिंदी वाद पुन्हा एकदा पेटलाय। भिवंडीत मराठीमध्ये प्रतिक्रिया देण्यास अबू आझमींनी नकार दिला। हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। तर भिवंडी काय अबू आझमींच्या बापाची आहे का असा संतापजनक सवाल उपस्थित करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे। तर अबू आझमींना मराठीची लाज वाटत असेल तर मनसे स्टाईलनं उत्तर देणार असं म्हणत मनसे आक्रमक झाली आहे। मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है बोले हाँ, लेकिन मराठी बोल सकते ये मराठी बात जब दिल्ली में जाएगी तो सुन नहीं पाएगा। बोल रहा हूँ सुना है, जब यूपी में कोई मैं यूपी में जाएगी मेरी बात तो कोई समझेगा ही नहीं। ऐसा है भिवंडी काय अबू आझमीचे काय बापाची आहे का? तो प्रत्येक वेळेस काही ना काही जातीय समीकरण कुठेतरी जाऊन करत असतो। कधी मुंबऱ्याला जाऊन काहीतरी बरवडतो, तिकडे भिवंडीला जाऊन काहीतरी बरवडतो। काही माफक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जर जाऊन भडक वक्तव्य करणं आणि स्वतःची प्रसिद्धी मिळवणं ही अबू आझमीची जुनी पद्धत आहे। परत त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करू नये, नाहीतर त्यांना भिवंडीची जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। ही भिवंडी महाराष्ट्रात आणि इथे मराठीच चालणार। आणि जर तुम्ही मराठी इथं बोलायला जर तुम्हाला लाज वाटत असेल ना तर लक्षात घ्या, मनसे स्टाईल तुम्हाला उत्तर देण्यात येईल। ज्यांना वाटते मराठीची आवश्यकता नाही त्यांनी महाराष्ट्र सोडून बाहेर चालले जाऊ। आज मराठी महाराष्ट्रामध्ये राहतोय आम्ही आणि आम्हाला प्रत्येक मराठी भाषेचा आणि ज्या ज्या राज्यामध्ये जे जे लोक राहतात त्या गोष्टीचा गर्व आहे।